नमस्कार, आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल। बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा, बंजारा नेते मोतीराम राठोड यांची मागणी। जय शिवलाल। आज जिल्ह्याच्या ठिकाणी प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती। तर हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा नमूद असल्याकारणाने आम्ही 30-40 वर्षापासून आरक्षण मागण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु आम्हाला बंजाराचं नाव ह्या गॅजेटमध्ये आल्याकारणाने आम्हाला एक मोर्चा करण्याची संधी मिळाली। या संधीमध्ये बंजारा बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावा आणि आपल्या समाजाची एकजूट दाखवावी अशी या माध्यमातून मी आवाहन करतो। धन्यवाद सर। आपली सोलापूर जिल्हा येणार आहे संपूर्ण? नाही, सोलापूर जिल्ह्यातील सर्व तांड्यांना माझं आव्हान राहील की बंजारा म्हणून आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती आहे। आजच्या मीटिंगमध्ये तुमचं काय काय ठरलं, नेमकं काय? आजच्या मीटिंगमध्ये आरक्षणच्या संदर्भात आम्ही फक्त मोजकेच कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की आपण या आधी मोर्चाच्या आधी एक जनजागृती करायचं आणि जनजागृती झाल्यानंतर 17 तारखेला कलेक्टर कचेरीवरती बंजारा बांधवांच्या माध्यमातून एक निवेदन द्यायचं आहे आणि त्या निवेदनामधून बंजारा बांधव वेशभूषासह आम्ही उपस्थित राहणार आहोत अशा काही सूचना कार्यकर्त्याकडून आलेल्या आहेत आणि त्यांचं सर्वांचं ऐकून या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं ठरलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण दिलात म्हणून तुम्ही मागताय की तुमचं ऑलरेडी तिथं आहे? मराठा आमच्या नंतर आलेले आहेत। आम्ही 40 वर्षापासून आरक्षण मागतोय आणि आमचा आरक्षणाचा हा प्रस्ताव केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये प्रस्तावित आहे। तर ह्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजाराचा उल्लेख असल्याकारणानं तो आम्हाला धागा मिळालेला आहे। त्या माध्यमातून आम्ही उद्याच्या 17 तारखेला कलेक्टरला निवेदन देणार आहे। तुमचं मराठ्यांना विरोध की कसा? मराठाला बिलकुल विरोध नाही। मराठा आमचे मोठे भाऊ आहेत, आम्ही त्यांचे छोटे भाऊ आहेत। ज्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केला त्यांनी देखील आम्हाला मदत करावा अशी त्यांना या माध्यमातून विनंती करतो।